एक विशाल मैदान डोळ्यांसमोर आणा. धूळ उडते आहे. घोड्यांच्या टापांचा आवाज हवेत घुमतो आहे. दूरवर तोफांचा कडकडाट ऐकू येतो आहे. आणि त्या सगळ्या गोंधळात एक माणूस शांत उभा आहे. त्याच्या मनात एकच प्रश्न आहे. मी इथे का आहे? ही केवळ युद्धाची कथा नाही. ही माणसाच्या मनाची कथा आहे. त्याच्या द्वंद्वाची, त्याच्या शोधाची आणि त्याच्या अस्तित्वाच्या अर्थाची. वॉर अँड पीस हा ग्रंथ केवळ युद्ध आणि शांततेचा संघर्ष दाखवत नाही. तो दाखवतो माणूस कसा जगतो, कसा हरवतो आणि पुन्हा स्वतःला कसा शोधतो. लेखक लिओ टॉल्स्टॉय आपल्याला एका वेगळ्या काळात घेऊन जातात. 19व्या शतकातील रशिया, जिथे नेपोलियनचं आक्रमण सुरू आहे आणि संपूर्ण समाज एका अनिश्चिततेत जगतो आहे. पण या सगळ्या ऐतिहासिक घटनांमागे टॉल्स्टॉय आपल्याला काही व्यक्तींच्या आयुष्यात डोकावायला लावतात. पियरे, एक असा माणूस जो स्वतःला शोधतो आहे, ज्याच्याकडे सर्व काही आहे पण तरीही काहीतरी कमी आहे. अँड्रे, एक योद्धा जो गौरवाच्या शोधात युद्धात उतरतो, पण हळूहळू त्याला जीवनाचा वेगळाच अर्थ समजू लागतो. नताशा, एक कोवळी भावनांनी भरलेली तरुणी, जिचं आयुष्य प्रेम, चुका आणि शिकवण यांचं मिश्रण आहे. ही पात्र केवळ कथा पुढे नेत नाहीत, ती आपल्याला आपलेच प्रतिबिंब दाखवतात. कारण प्रत्येकामध्ये थोडासा पियरे आहे, थोडासा अँड्रे आहे आणि थोडीशी नताशा आहे. या कथेत युद्ध आहे, पण त्याहून मोठा आहे अंतर्गत संघर्ष. बाहेर तोफा चालतात, पण आत, मनात अधिक मोठी लढाई चालू असते. आपण कोण आहोत? आपण का जगतो? आपल्याला खरंच काय हवं आहे? हे प्रश्न या कथेच्या प्रत्येक पानावर उमटतात. आणि टॉल्स्टॉय यांची खासियत म्हणजे ते उत्तरं देत नाहीत, ते आपल्याला त्या प्रश्नांमध्ये जगायला शिकवतात. या कथेत शांतता ही केवळ युद्धाचा अभाव नाही, ती आहे मनाची एक अवस्था. आणि युद्ध, ते केवळ रणांगणावर नाही, ते आपल्या आतही चालतं. या प्रवासात आपण पाहणार आहोत की माणूस बाह्य जगाशी लढताना स्वतःशी कसा झुंजतो, आणि कदाचित या कथेत आपल्याला स्वतःचं उत्तर सापडेल. आता पुढच्या भागात आपण या कथेतल्या व्यक्तींच्या जगात आणखी खोलवर जाणार आहोत, त्यांच्या भावनांमध्ये, त्यांच्या निवडींमध्ये आणि त्यांच्या जीवनाच्या वळणांमध्ये. आपण जिथे थांबलो होतो तिथून पुढे जाताना आता आपण या कथेतल्या व्यक्तींच्या जगात हळूहळू प्रवेश करतो आहोत. कारण वॉर अँड पीस ही कथा समजून घ्यायची असेल तर युद्धाच्या आवाजापेक्षा मनाच्या कुजबुजेकडे कान द्यावे लागतात. या विशाल कथेत सर्वप्रथम आपल्याला भेटतो पियरी बेझुखोव, एक असा माणूस जो पहिल्या नजरेत थोडासा गोंधळलेला वाटतो. तो श्रीमंत आहे, प्रतिष्ठित आहे, पण तरीही त्याच्या डोळ्यात एक रिकामेपण दिसतं. पियरेचं आयुष्य बाहेरून परिपूर्ण वाटतं, पण आतून तो सतत स्वतःला विचारतो, मी नेमका कोण आहे? त्याच्याकडे संपत्ती आहे, पण अर्थ नाही. त्याच्याकडे स्थान आहे, पण दिशा नाही. हा विरोधाभास त्याच्या प्रत्येक कृतीत दिसतो. तो अनेक निर्णय घेतो, पण प्रत्येक निर्णयानंतर तो अधिक गोंधळलेला होतो, कारण त्याला अजूनही कळलेलं नसतं की तो काय शोधतो आहे. पियरेचं पात्र आपल्याला एक गोष्ट शिकवतं की बाह्य यश आतल्या समाधानाची हमी देत नाही. आता दुसऱ्या बाजूला आपल्याला भेटतो प्रिन्स अँड्रे बॉल्कॉन्स्की. अँड्रे पियरेपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. तो शांत आहे, ठाम आहे आणि जीवनाकडे अत्यंत स्पष्ट नजरेने पाहतो. पण त्याच्या आतही एक संघर्ष आहे. तो युद्धात जातो कारण त्याला गौरव हवा आहे, त्याला काहीतरी मोठं साध्य करायचं आहे. पण रणांगणावर त्याला एक वेगळीच जाणीव होते. जेव्हा तो जखमी होऊन जमिनीवर पडतो आणि आकाशाकडे पाहतो, तेव्हा त्याला जाणवतं की हे सगळं, हे युद्ध, ही धडपड किती क्षुल्लक आहे. त्या क्षणी त्याच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलतो. तो समजतो की खरं समाधान गौरवात नाही तर शांततेत आहे. अँड्रेचं पात्र आपल्याला दाखवतं की कधीकधी जीवन आपल्याला थांबवून खरं सत्य दाखवतं. आणि मग येते नताशा रोस्तोवा. नताशा या कथेतली एक अत्यंत जिवंत आणि भावनिक व्यक्ती. ती उत्साही आहे, निर्मळ आहे आणि जीवनाकडे एका निरागस नजरेने पाहते. तिचं आयुष्य प्रेमाने भरलेलं आहे,
स्वप्नांनी भरलेला आहे, पण हळूहळू ती चुका करते, ती तुटते आणि त्या तुटण्यातून ती वाढते. नताशा आपल्याला शिकवते की चुकणं हे अपयश नाही, ते शिकण्याचा एक भाग आहे. तिचं पात्र आपल्याला आपल्या भावनांची जाणीव करून देतं. आपण कधीकधी भावनांच्या भरात निर्णय घेतो आणि नंतर त्याची किंमत चुकवतो, पण त्या अनुभवातून आपण अधिक समजूतदार होतो. या तिन्ही पात्रांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे शोध. पियरे स्वतःला शोधतो आहे, अँड्रे अर्थ शोधतो आहे आणि नताशा जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. ही कथा त्यांच्या प्रवासाची आहे आणि त्या प्रवासात आपल्यालाही आपलं प्रतिबिंब दिसतं, कारण आपण सगळे काही ना काही शोधत असतो. कधी अर्थ, कधी प्रेम, कधी स्वतःचं अस्तित्व. या सगळ्या शोधांमध्ये आपण कधी हरवतो, कधी सापडतो आणि कधी दोन्ही एकाच वेळी अनुभवतो. टॉल्स्टॉय यांची लेखनशैली इथे अत्यंत प्रभावी ठरते. ते पात्रांचं वर्णन करत नाहीत, ते त्यांच्या मनात घेऊन जातात. आपण पियरेसोबत गोंधळतो, अँड्रेसोबत विचार करतो आणि नताशासोबत अनुभवतो. हीच या कथेची ताकद आहे. ती केवळ सांगत नाही, ती जगायला लावते. आता या पात्रांच्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार आहे. बाहेरचं युद्ध आणि आतला संघर्ष या दोन्हींची टक्कर त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणार आहे. आणि त्या प्रवासात आपण पाहणार आहोत की माणूस संकटांच्या काळात खरं काय शिकतो. आता कथा जिथे उभी आहे तिथे वातावरणात एक अदृश्य ताण जाणवू लागतो. जणू काही मोठं वादळ येण्याआधीची शांतता. बाहेर राजकारण तापतं आहे. नेपोलियनच्या सैन्याची छाया रशियावर पडू लागली आहे. आणि आत आपल्या पात्रांच्या मनातही संघर्ष अधिक गहिरा होत चालला आहे. पियरे आपल्या आयुष्यातील रिकामेपण भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. तो समाजात वावरतो, लोकांमध्ये मिसळतो.
आता कथा एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. बाहेरचं युद्ध आणि आतलं संघर्ष दोन्ही एकाच वेळी तीव्र होत चालले आहेत. नेपोलियनचं सैन्य रशियाच्या भूमीत प्रवेश करतं आणि एक अस्वस्थता संपूर्ण समाजात पसरते. लोकांच्या मनात भीती आहे, अनिश्चितता आहे आणि तरीही एक अदृश्य धैर्यही आहे. कारण जेव्हा संकट येतं तेव्हा माणसाच्या आतली खरी ताकद जागी होते. या पार्श्वभूमीवर अँड्रे पुन्हा एकदा युद्धात उतरतो. पण यावेळी त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पूर्वी तो युद्धात गेला होता, गौरवासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी. पण आता तो जातो आहे कर्तव्य म्हणून. त्याच्या मनात आता कोणताही अहंकार नाही, कोणतीही मोठी अपेक्षा नाही, फक्त एक शांत स्वीकृती आहे. तो रणांगणावर उभा असतो, पण त्याच्या मनात एक वेगळीच शांतता असते. ही शांतता त्याच्या अंतर्मुखतेतून आलेली आहे आणि याच रणांगणावर त्याला पुन्हा एकदा जखम होते. पण यावेळी त्याचा अनुभव वेगळा असतो. तो वेदना अनुभवतो, पण त्या वेदनेतून तो एक गहन सत्य पाहतो. तो समजतो की जीवन हे केवळ संघर्ष नाही, ते एक प्रवाह आहे, ज्यात आपण येतो आणि निघून जातो. या जाणीवेमुळे त्याच्या मनात एक अद्भुत शांतता निर्माण होते. आता दुसऱ्या बाजूला पियरे. तोही या युद्धाच्या प्रवाहात ओढला जातो. पण त्याचा प्रवास अत्यंत वेगळा आहे. तो सैनिक नाही, तो योद्धा नाही. पण तरीही तो युद्धाच्या मध्यभागी येतो. का? कारण तो अजूनही काहीतरी शोधतो आहे. त्याला वाटतं, कदाचित या संघर्षात त्याला जीवनाचा अर्थ सापडेल. पियरे रणांगणावर जातो आणि तिथे जे पाहतो ते त्याला पूर्णपणे हादरवून टाकतं. तो मृत्यू पाहतो, विनाश पाहतो आणि माणसाच्या असहाय्यतेचा अनुभव घेतो. हा अनुभव त्याच्या मनाला खोलवर स्पर्श करतो. आणि मग एक अनपेक्षित घटना घडते. पियरे कैदेत सापडतो. तो शत्रूच्या ताब्यात जातो. ही परिस्थिती त्याच्यासाठी अत्यंत कठीण आहे. पण याच परिस्थितीत त्याला एक माणूस भेटतो, प्लातोन कराताएव. हा माणूस पियरेच्या आयुष्यात एक प्रकाश बनतो. तो साधा आहे, शांत आहे आणि जीवनाकडे अत्यंत साधेपणानं पाहतो. त्याच्या वागण्यात कोणताही दिखावा नाही, कोणतीही गुंतागुंत नाही. तो केवळ जगतो आणि त्याचं हे साधेपण पियरेला एक नवीन दृष्टिकोन देतं. पियरेला जाणवतं की तो आत्तापर्यंत जे शोधत होता ते खूप गुंतागुंतीचं नव्हतं, ते साधं होतं. जीवनाचा अर्थ मोठ्या गोष्टींमध्ये नाही, तो आहे छोट्या साध्या क्षणांमध्ये. एक श्वास, एक संवाद, एक शांत क्षण. ही जाणीव पियरेला बदलते. तो आतून हलका होतो, शांत होतो आणि कदाचित पहिल्यांदाच तो स्वतःला जवळून ओळखतो. या सगळ्या घटनांमध्ये नताशाही तिच्या आयुष्यात एक मोठा बदल अनुभवते. तिच्या चुका, तिचं तुटणं, हे सगळं तिच्या मनात एक गहिरा ठसा उमटवतं. ती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. ती अधिक शांत आहे, अधिक समजूतदार आहे. आणि जेव्हा ती अँड्रेला पुन्हा भेटते तेव्हा त्यांच्या नात्यात एक वेगळीच गहिराई दिसते. ते दोघे आता केवळ भावना अनुभवत नाहीत, ते जीवन समजून घेत आहेत. या टप्प्यावर कथा आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देते की संकट हे केवळ नाश करत नाही, ते आपल्याला घडवतं. ते आपल्याला आपल्या आतल्या गाभ्याशी जोडतं आणि कदाचित आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाशी परिचित करून देतं. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की या सगळ्या अनुभवांनंतर ही पात्र त्यांच्या आयुष्याकडे कशी पाहतात आणि त्यांच्या या प्रवासाचा शेवट त्यांना कोणत्या जाणीवेकडे घेऊन जातो. कथा आता अशा टप्प्यावर पोहोचली आहे जिथे प्रत्येक अनुभव, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक जाणीव या सगळ्यांनी आपल्या पात्रांना आतून बदलायला सुरुवात केली आहे. बाहेरचं युद्ध अजूनही सुरू आहे, पण आतल्या मनात एक वेगळीच शांतता आकार घेत आहे. अँड्रे
त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याकडे हळूहळू वाटचाल करतो आहे. त्याच्या जखमा त्याला केवळ शारीरिक वेदना देत नाहीत, त्या त्याच्या मनालाही एका खोल विचारात घेऊन जातात. तो आता आयुष्याकडे मागे वळून पाहतो. त्याने केलेले निर्णय, त्याचे अहंकार, त्याचे स्वप्न, आणि त्याला जाणवतं की त्याने जे काही मिळवण्याचा प्रयत्न केला ते सगळं किती क्षणभंगूर होतं. त्याच्या मनात आता कोणताही राग नाही, कोणतीही तक्रार नाही, फक्त एक शांत स्वीकृती आहे. तो नताशाला पाहतो आणि तिच्याबद्दलच्या सगळ्या वेदना हळूहळू विरघळतात, कारण त्या क्षणी त्याला प्रेमाचा एक वेगळाच अर्थ समजतो. प्रेम म्हणजे केवळ अपेक्षा नाही, ते आहे स्वीकार. अँड्रेच्या या अवस्थेत एक अद्भुत शांतता आहे. जणूताही तो आयुष्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधून काढली आहेत. आणि मग तो शांतपणे या जगाचा निरोप घेतो. त्याचा शेवट दुःखद आहे, पण त्याचवेळी तो अत्यंत शांत आणि अर्थपूर्ण आहे. आता दुसऱ्या बाजूला पियरे. तो कैदेतून मुक्त होतो, पण त्याची खरी मुक्तता त्याच्या मनात घडलेली असते. कारण कैदेत असताना त्याने जे अनुभवले ते त्याला पूर्णपणे बदलून टाकतं. तो आता पूर्वीसारखा नाही. तो अधिक साधा आहे, अधिक शांत आहे, आणि सर्वात महत्त्वाचं, तो आता जागरूक आहे. त्याला आता कळतं की जीवनाचा अर्थ मोठ्या ध्येयांमध्ये नाही, तो आहे जगण्याच्या साधेपणात. तो पुन्हा समाजात परततो, पण यावेळी त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तो आता बाह्य गोष्टींमध्ये अडकत नाही, तो आतल्या शांततेला जपतो. आणि याच टप्प्यावर त्याच्या आयुष्यात पुन्हा येते नताशा. नताशा तिच्या अनुभवांमधून खूप काही शिकली आहे. ती आता अधिक स्थिर आहे, अधिक समजूतदार आहे. तिच्या भावनांमध्ये अजूनही तीच उष्णता आहे, पण आता त्यात एक परिपक्वता आहे. पियरे आणि नताशा हे दोघे आता एकमेकांकडे वेगळ्या नजरेने पाहतात. त्यांचं नातं आता केवळ आकर्षणावर आधारित नाही, ते आहे समजुतीवर, आदरावर आणि एक खोल जोडणीवर. ते दोघे एकत्र येतात आणि त्यांच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होतो. हा अध्याय शांततेचा आहे, पण ही शांतता बाहेरच्या जगामुळे आलेली नाही, ती आहे आतल्या प्रवासातून आलेली. या टप्प्यावर टॉल्स्टॉय आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देतात, की जीवनाचा खरा अर्थ बाहेर शोधण्यात नाही, तो आहे स्वतःमध्ये शोधण्यात. आपण जितकं बाहेर धावतो तितकं आपण हरवतो, पण जेव्हा आपण थांबतो आणि आत पाहतो, तेव्हा कदाचित आपल्याला जे शोधायचं आहे ते सापडतं. या सगळ्या अनुभवांनंतर आपली पात्रं आता एका नव्या टप्प्यावर उभी आहेत. त्यांनी खूप काही गमावलं, पण त्याचवेळी त्यांनी खूप काही मिळवलंही. आता पुढच्या भागात आपण या सगळ्या प्रवासाचा एक व्यापक अर्थ समजून घेणार आहोत. इतिहास, समाज आणि माणसाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने. कारण ही कथा केवळ व्यक्तींची नाही, ती आहे संपूर्ण मानवजातीच्या प्रवासाची. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे कथा केवळ व्यक्तींच्या जीवनापुरती मर्यादित राहत नाही. ती एका व्यापक कॅनव्हासवर पसरते, इतिहास, समाज आणि मानवी अस्तित्वाच्या खोल प्रश्नांपर्यंत. लिओ टॉल्स्टॉय यांची खासियत इथेच दिसते. ते केवळ कथा सांगत नाहीत, ते इतिहासाकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलतात. आपण अनेकदा असं मानतो की इतिहास हा काही महान व्यक्तींनी घडवलेला असतो, राजे, नेते, योद्धे. पण टॉल्स्टॉय हा विचार शांतपणे नाकारतात. ते सांगतात की इतिहास हा एका व्यक्तीचा परिणाम नाही, तो आहे असंख्य लहान लहान घटनांचा, असंख्य लोकांच्या निर्णयांचा आणि अनपेक्षित परिस्थितींचा एक गुंतागुंतीचा प्रवाह. नेपोलियनसारखा महान सेनानी, तोही या प्रवाहाचा एक भाग आहे. तो इतिहास घडवत नाही, तो त्यात वाहत जातो. हा दृष्टिकोन खूप वेगळा आहे, कारण तो आपल्याला सांगतो की जीवनात सर्व काही आपल्या नियंत्रणात नसतं. आपण योजना करतो, आपण निर्णय घेतो, पण शेवटी घडतं तेच जे अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून निर्माण होतं. हा विचार आपल्याला थोडासा नम्र बनवतो, कारण तो आपल्याला आपल्या मर्यादा दाखवतो, आणि त्याचवेळी तो आपल्याला एक शांतता देतो, कारण आपण सगळं नियंत्रित करूच शकत नाही, हे स्वीकारणं एक प्रकारची मुक्तता आहे. या व्यापक दृष्टिकोनातून आपण आपल्या पात्रांकडे पुन्हा पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. त्यांचं आयुष्य त्यांच्या नियंत्रणात पूर्णपणे नव्हतं. पियरे, त्याने अनेक निर्णय घेतले, पण प्रत्येक निर्णय त्याला एका वेगळ्याच दिशेने घेऊन गेला. अँड्रे, त्याने गौरवाचा पाठलाग केला, पण त्याला मिळाली एक शांत जाणीव.
नताशा. तिने भावना अनुभवलेल्या, चुका केल्या, पण त्यातून ती अधिक प्रगल्भ झाली. या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे अनिश्चितता. जीवन कधीच निश्चित नसतं, ते सतत बदलतं, आपल्याला नवीन परिस्थितींमध्ये ढकलतं, आणि या बदलांमध्ये आपण शिकतो, आपण वाढतो. टॉल्स्टॉय इथे एक अत्यंत गहन प्रश्न उपस्थित करतात. आपण खरंच आपलं जीवन नियंत्रित करतो का? हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो, कारण आपण नेहमी असं मानतो की आपण आपल्या आयुष्याचे स्वामी आहोत. पण वास्तव थोडंसं वेगळं असतं. आपण काही गोष्टी नियंत्रित करू शकतो, पण सगळं नाही. आणि म्हणूनच जीवनात एक संतुलन आवश्यक आहे. आपण प्रयत्न करायचे, पण परिणाम स्वीकारायचे. आपण योजना करायच्या, पण बदलांसाठी तयार राहायचं. हीच ती समज जी आपल्याला अधिक शांत बनवते. या टप्प्यावर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की वॉर अँड पीस ही केवळ युद्धाची कथा नाही, ती आहे जीवनाची कथा. त्यातील युद्ध हे बाह्य आहे, पण त्याहून मोठं आहे आतलं युद्ध, आपल्या मनात चालणारं, आपल्या इच्छांमध्ये, आपल्या भीतींमध्ये, आपल्या स्वप्नांमध्ये. आणि त्या आतल्या युद्धातून आपण शांततेकडे जातो. ही शांतता बाहेर मिळत नाही, ती मिळते आतल्या स्वीकारातून. या सगळ्या विचारांनंतर आपण आता या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे जात आहोत, जिथे आपण या सगळ्या अनुभवांचा एक शांत आणि गहन अर्थ समजून घेणार आहोत. आणि कदाचित एक असा विचार घेऊन जाणार आहोत जो आपल्या मनात दीर्घकाळ राहील. आपण आता त्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत जिथे कथा आपल्याला हळूहळू बाह्य घटनांपासून दूर नेते आणि एका शांत, अंतर्मुख प्रदेशात घेऊन जाते, जिथे आवाज कमी होतो पण विचार अधिक स्पष्ट होतात. युद्धाचा गोंधळ, तोफांचा आवाज, धावपळ हे सगळं आता मागे सरकू लागतं आणि उरतो एक शांत प्रश्न: या सगळ्याचा अर्थ काय? पियरे आता आपल्या नव्या आयुष्यात स्थिर होतो आहे. त्याच्या अनुभवांनी त्याच्या विचारांना एक वेगळीच दिशा दिलीये. तो आता बाहेरच्या गोष्टींमध्ये अर्थ शोधत नाही, तो आतल्या शांततेला महत्त्व देतो. त्याच्या दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो एक समाधान अनुभवतो. एक साधं जेवण, एक शांत संवाद, एक निवांत क्षण, या सगळ्यांमध्ये त्याला एक खोल अर्थ दिसतो. ही जाणीव त्याला पूर्वी कधीच झाली नव्हती, कारण तो नेहमी काहीतरी मोठं शोधत होता. पण आता त्याला कळतं की जीवनाचं सौंदर्य या छोट्या क्षणांमध्ये आहे. नताशा, तीही तिच्या नव्या आयुष्यात एक वेगळीच शांतता अनुभवते आहे. तिच्या मनात अजूनही भावना आहेत, पण आता त्या अधिक संतुलित आहेत. ती आता केवळ भावनांच्या भरात वागत नाही, ती विचार करते, समजून घेते. तिचं आयुष्य आता एका स्थैर्याकडे जात आहे. पण हे स्थैर्य बाह्य परिस्थितीमुळे आलेलं नाही, ते आहे तिच्या आतल्या प्रवासाचं फलित. या दोघांच्या आयुष्यात एक नातं निर्माण होतं, जे केवळ प्रेमावर आधारित नाही, ते आहे समजुतीवर, स्वीकारावर आणि एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर करण्यावर. हे नातं आपल्याला एक गहन गोष्ट शिकवतं, की खरं प्रेम हे केवळ भावना नाही, ते आहे एक शांत समज, जिथे आपण दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करत नाही, तर त्याला जसं आहे तसं स्वीकारतो. या सगळ्या अनुभवांनंतर आपण एक गोष्ट स्पष्टपणे पाहू शकतो, की जीवन हे सतत बदलत राहतं आणि या बदलांमध्ये आपणही बदलतो. पण या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट स्थिर राहते, ती म्हणजे आपली जाणीव. आपण जितकं स्वतःला समजून घेतो, तितकं आपण शांत होतो, आणि ही शांतता आपल्याला बाहेरच्या गोंधळापासून दूर ठेवते. टॉल्स्टॉय इथे एक अत्यंत सुंदर गोष्ट दाखवतात, की जीवनाचा खरा अर्थ मोठ्या घटनांमध्ये नाही, तो आहे दैनंदिन जीवनात. आपण जेव्हा साधेपणाने जगतो, तेव्हा आपण खरंच जगतो. या टप्प्यावर आपण कथेच्या शेवटच्या प्रवासाकडे जात आहोत, जिथे आपण या सगळ्या अनुभवांचा एक गहन निष्कर्ष काढणार आहोत आणि कदाचित आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे एका नव्या नजरेने पाहणार आहोत. कथा आता एका अशा शांत वळणावर येऊन स्थिरावते आहे, जिथे बाह्य घटना फारशा घडत नाहीत, पण आतल्या मनात मात्र खूप काही बदलतं आहे. हा तो टप्पा आहे जिथे जीवन आपल्याला हळूहळू समजायला लागतं. पियरे आता एक वेगळाच माणूस बनलेला आहे. पूर्वीचा गोंधळ, अस्वस्थता, स्वतःला शोधण्याची धडपड, हे सगळं आता मागे पडलं आहे. त्याच्या जागी एक शांत समज आली आहे. तो आता जीवनाकडे एका साध्या पण गहन नजरेने पाहतो. तो जाणतो की सगळं आपल्या नियंत्रणात नसतं.
पण जे आपल्या हातात आहे ते म्हणजे आपली प्रतिक्रिया. आपण परिस्थितींना कसं प्रतिसाद देतो, आपण आपल्या अनुभवांना कसं समजतो, ही जाणीव त्याला एक अंतर्गत स्वातंत्र्य देते. तो आता बाह्य यशाच्या मागे धावत नाही, तो आतल्या समाधानाला जपतो. नताशा, तीही या प्रवासात खूप काही शिकलेली आहे. तिच्या आयुष्यातील वेदना, तिच्या चुका, तिचं तुटणं, या सगळ्यांनी तिला अधिक प्रगल्भ केलं आहे. ती आता केवळ भावना अनुभवत नाही, ती त्या समजून घेते. तिच्या आयुष्यात आता एक स्थिरता आहे. ती आपल्या कुटुंबात, आपल्या नात्यांमध्ये एक अर्थ शोधते. आणि या सगळ्यात ती एक शांत आनंद अनुभवते. या टप्प्यावर आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की आनंद हा बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही, तो आहे स्वीकारात. आपण जे आहे ते स्वीकारतो, आपण जे मिळालं आहे त्यात समाधान मानतो, तेव्हा आपण खरंच शांत होतो. टॉल्स्टॉय इथे एक अत्यंत गहन संदेश देतात की जीवनात परिपूर्णता शोधण्यापेक्षा स्वीकार शिकणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण परिपूर्णता ही एक कल्पना आहे, पण स्वीकार ही एक वास्तवता आहे. या सगळ्या विचारांमध्ये एक प्रश्न अजूनही आपल्या मनात राहतो. आपण खरंच आनंदी आहोत का? हा प्रश्न सोप्या उत्तरांचा नाही. कारण आनंद तो एक स्थिर अवस्था नाही. तो बदलतो, तो येतो आणि जातो. पण जर आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्यापासून दूर जातो. पण जर आपण त्याला स्वीकारलं, त्याला वाहू दिलं, तर कदाचित तो आपल्या जवळ राहतो. या टप्प्यावर कथा आपल्याला एक शांततेकडे घेऊन जाते. पण ही शांतता बाहेरच्या परिस्थितीमुळे आलेली नाही, ती आहे आतल्या समजुतीतून आलेली. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत, जिथे आपण या सगळ्या अनुभवांचा एक अंतिम, गहन अर्थ समजून घेणार आहोत. आणि कदाचित आपल्या मनात एक असा विचार घेऊन जाणार आहोत, जो आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देईल. आता आपण त्या टप्प्यावर येऊन उभे आहोत, जिथे या संपूर्ण प्रवासाचा अर्थ हळूहळू स्पष्ट होऊ लागतो. हे केवळ पात्रांचं जीवन नाही, हे केवळ इतिहास नाही, हे आहे मानवी अस्तित्वाचं प्रतिबिंब. या कथेने आपल्याला अनेक स्तरांवर स्पर्श केला, भावनांमध्ये, विचारांमध्ये आणि कदाचित आपल्या स्वतःच्या अनुभवांमध्ये. पियरे, ऑंद्रे, नताशा ही तिन्ही पात्र आता आपल्याला वेगवेगळ्या नजरेने दिसू लागतात. ते केवळ कथा सांगण्यासाठी नाहीत, ते आहेत आपल्या मनाच्या वेगवेगळ्या बाजू. पियरे, आपल्यातला तो भाग आहे जो सतत प्रश्न विचारतो, जो स्वतःला शोधतो. ऑंद्रे, आपल्यातला तो भाग आहे जो अर्थ शोधतो, जो जीवनाकडे गंभीरपणे पाहतो. आणि नताशा, आपल्यातली भावना आहे, जी जगते, अनुभवते आणि कधीकधी चुकतेही. या तिन्हींच्या माध्यमातून टॉल्स्टॉय आपल्याला एक गोष्ट दाखवतात की माणूस एकसंध नसतो, तो अनेक स्तरांचा बनलेला असतो. कधी तो विचार करतो, कधी तो अनुभवतो आणि कधी तो फक्त जगतो. या सगळ्या प्रवासात आपण एक गोष्ट लक्षात घेतली की जीवन हे केवळ यश-अपयशाचा खेळ नाही, ते आहे अनुभवांचा प्रवास. आपण जे काही अनुभवतो तेच आपल्याला घडवतं, आपण जे गमावतो तेच आपल्याला शिकवतं आणि आपण जे मिळवतो तेच आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतं. या सगळ्या अनुभवांमधून आपण एक गोष्ट शिकतो की जीवनाचं उत्तर एकच नसतं, ते प्रत्येकासाठी वेगळं असतं. पियरेसाठी उत्तर होतं साधेपणात, ऑंद्रेसाठी उत्तर होतं स्वीकारात, नताशासाठी उत्तर होतं अनुभवात. आणि तुमच्यासाठी ते काय असेल? हा प्रश्न आता तुमच्यासमोर आहे. कारण ही कथा इथेच संपत नाही, ती पुढे चालू राहते, तुमच्या आयुष्यात, तुमच्या निर्णयांमध्ये, तुमच्या अनुभवांमध्ये. टॉल्स्टॉय आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की जीवनाचा अर्थ कोणीतरी दुसरा सांगत नाही, तो आपण स्वतः शोधतो. आणि हा शोध कधीच संपत नाही, तो सतत चालू राहतो. या सगळ्या प्रवासानंतर आपण आता शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत, जिथे आपण या कथेचा एक शांत, गहन आणि दीर्घकाळ मनात राहणारा समारोप अनुभवणार आहोत. आपण या दीर्घ, गहन आणि अंतर्मुख प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. पण हा शेवट, हा केवळ कथा संपण्याचा क्षण नाही, तो आहे एका नव्या जाणीवेचा आरंभ. या संपूर्ण प्रवासात आपण युद्ध पाहिलं, पण त्याहून मोठं आपण मनातलं युद्ध पाहिलं. आपण प्रेम पाहिलं, पण त्याहून गहन
आपण त्याग पाहिला. आपण यश आणि अपयश अनुभवले. पण त्याहून महत्त्वाचं, आपण स्वीकार शिकलो. लिओ टॉल्स्टॉय यांच्या या कथेने आपल्याला केवळ इतिहास सांगितला नाही, त्यांनी आपल्याला जीवन समजावलं. ते आपल्याला सांगतात की जीवन हे एखाद्या मोठ्या ध्येयाच्या शोधात घालवायचं नसतं. ते आहे प्रत्येक क्षणात जगायचं. कारण प्रत्येक क्षण हा स्वतःमध्ये पूर्ण आहे. पियरेचा प्रवास आपल्याला शिकवतो की आपण जितकं बाहेर उत्तरं शोधतो, तितकं आपण गोंधळतो. पण जेव्हा आपण आत पाहतो, तेव्हा आपण शांत होतो. आंद्रेचा प्रवास आपल्याला दाखवतो की गौरव, यश, प्रतिष्ठा या सगळ्यांचा शेवट एकाच ठिकाणी येतो, तो म्हणजे स्वीकार. आणि नताशा, ती आपल्याला शिकवते की जीवनात चुकणं हे अपयश नाही, ते आहे जगण्याचा एक भाग. या तिन्ही प्रवासांमधून आपल्याला एकच गोष्ट समजते की जीवन हे परिपूर्ण नाही, पण ते सुंदर आहे. कारण त्यात भावना आहेत, अनुभव आहेत आणि सर्वात महत्त्वाचं, शिकण्याची संधी आहे. या कथेचा शेवट आपल्याला एका शांततेकडे घेऊन जातो. पण ही शांतता बाहेर नाही, ती आहे आपल्या आत. आपण जेव्हा आपल्या आयुष्याकडे स्वीकाराने पाहतो, तेव्हा आपण शांत होतो. आपण जेव्हा आपल्या चुका स्वीकारतो, तेव्हा आपण वाढतो. आणि आपण जेव्हा आपल्या अनुभवांना एक अर्थ देतो, तेव्हा आपण जगतो. श्रोतेहो, या प्रवासाचा खरा उद्देश तुम्हाला उत्तरं देणं नव्हता. तो होता तुम्हाला विचार करायला लावणं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता, तेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेण्याच्या मार्गावर जाता. आणि कदाचित याच मार्गावर तुम्हाला तुमचं खरं उत्तर सापडेल. जीवन हे एक सतत चालणारं युद्ध आहे आणि त्याच वेळी एक शांततेचा शोधही आहे. तुमच्या आत दोन्ही गोष्टी आहेत. प्रश्न इतकाच आहे की तुम्ही कोणत्या दिशेने चालणार. तुम्ही संघर्षात अडकून राहणार की शांततेकडे वळणार. हा निर्णय तुमचाच आहे. आणि कदाचित याच निर्णयात तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ दडलेला आहे. धन्यवाद. या प्रवासात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल. विचार करत रहा, अनुभव घेत रहा आणि सर्वात महत्त्वाचं, जगणं कधीही थांबवू नका.